नमस्कार मित्रांनो, MPSC ब्रदर्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. करंट अफेअर्सच्या संदर्भातला किंवा पहिल्या घडामोडीच्या संदर्भातला आपला हा 7वा व्हिडिओ आहे किंवा 7वा पार्ट आहे. तर त्यामध्ये आपण वन लाइनर प्रश्न बघत आहोत किंवा जगातले, महाराष्ट्रातले किंवा भारतातले जे पहिल्या घडामोडी आहेत की पहिल्या महिलाच्या संदर्भात असतील किंवा टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असतील किंवा पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये असतील, तर या सर्वांचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करतोय, सिरीजमध्ये करतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर MPSC ब्रदर्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 फेब्रुवारीला जी परीक्षा होणार आहे, 2 फेब्रुवारी 2025 रोजी कंबाईनची जी प्री एक्झाम होणार आहे, तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे आपण व्हिडिओ बघतो या ठिकाणी. पहिला प्रश्न आहे, इन्शुरन्स जीपीटी किंवा इन्शुरन्स जीपीटी नावाचे विम्यासाठी जगातील पहिले जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता साधन सुरू करणारी कंपनी कोणती आहे? तर ती कंपनी आहे सिम्प्लिफाय या नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीनं चालू केलेले जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता AI साधन सुरू करणारी पहिली कंपनी कोणती? सिम्प्लिफाय ही आहे. तर जनरल हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसचे ट्रायल सुरू करणारे पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते? तिसरा प्रश्न, देशातील रोबोटिक सर्जरी युनिट कोठे आहे प्रस्तावित? तर ते नागपूर या ठिकाणी आहे. देशातील पहिले रोबोटिक सर्जरी युनिट कोणत्या ठिकाणी? नागपूर या ठिकाणी प्रस्तावित आहे. चौथा प्रश्न, प्लास्टिक वस्तूचा पूर्ण वापर करून एक्सटेंड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी क्रेडिट मिळवणारी देशातील पहिली शहरी संस्था कोणती आहे? तर ती किंवा कोणती महानगरपालिका आहे? तर ती इंदोर ही महानगरपालिका आहे, ज्यांनी प्लास्टिक वस्तूचा पुनर्वापर करून ॲक्सिडेंट प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी क्रेडिट मिळवणारी पहिली महानगरपालिका बनलेली आहे. पाचवा प्रश्न, किमान उत्पन्नाची हमी देणारे देशातील पहिले राज्य कोणते? ते राजस्थान हे राज्य आहे, ज्यांनी किमान उत्पन्नाची हमी देणारे पहिले राज्य बनलेले आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, 4 धावपट्टी आणि दुहेरी ईस्टर्न क्रॉस टॅक्सीवे असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे IGIA, तर हे जे आहे तर 4 धावपट्टी असलेलं आणि दुहेरी ईस्टर्न क्रॉस टॅक्सीवे असलेलं भारतातील पहिलं विमानतळ आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन ग्रीन पोर्ट अँड शिपिंग कोठे आहे? तर ते हरियाणा या राज्यामध्ये आहे, गुरगाव येथे किंवा गुरुग्राम या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले अग्निरोधक स्टील बनवण्यासाठी BIS परवाना प्राप्त कंपनी जिल्हा कोणती आहे? जिंदाल स्टील ही जी कंपनी आहे तिने अग्निरोधक स्टील बनवण्यासाठी BIS परवाना प्राप्त केलेली कंपनी आहे. त्यानंतर भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोठे आहे? आसाम या ठिकाणी आहे, जोगी-घोपा या ठिकाणी. जोगी-घोपामध्ये आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आहे. त्यानंतर जगातील पहिली रोबोटिक चेक इन असिस्टंट कोण आहे? तर ते सारा या नावाची आहे, एमिरेट्स एअरलाईनची. त्यानंतर पुढचा प्रश्न, डिजिटल पेमेंट स्वीकारणारे देशातील पहिले पॉकेट आकाराचे स्वाईप मशीन कोणते? तर मायक्रोपे हे नावाचे जे मशीन आहे, मायक्रोपे नावाचं जे मशीन आहे, तर ते डिजिटल पे स्वीकारणारं सगळ्यात छोटं किंवा पॉकेट आकाराचे मशीन आहे, स्वाईप मशीन. त्यानंतर पुढचा प्रश्न, डिजिटल पद्धतीवर पूर्णपणे स्विच करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? डिजिटल पद्धतीवर पूर्णपणे स्विच करणारा हा जम्मू काश्मीर हा जिल्हा किंवा जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे. तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे? तर त्यांचं नाव आहे शांती कुमारी हे त्यांचं नाव आहे जे. पुढचा प्रश्न, ऑनलाईन गेमिंगमधील भारताचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे आहे? शिलाँग या ठिकाणी जे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO परदेशी प्रकल्पावर नियुक्ती होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहेत? तर त्या सुरभी जाखमोला या आहेत की त्यांची BROच्या प्रकल्पावर नियुक्ती झालेली आहे, त्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 16वा, पाम लीफ हस्तलिखितांचे जगातील पहिले संग्रहालय कोठे आहे? तर ते केरळ या राज्यामध्ये आहे. पाम लीफ संग्रहालय ते केरळ तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. 17वा प्रश्न, बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते केरळ राज्य आहे, जे बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल झालेले आहे, डिजिटल. त्यानंतर मॅनहोल्स साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर केरळ हेच राज्य आहे की ज्यांनी मॅनहोल्स साफ करण्यासाठी स्कॅव्हेंजरचा वापर केलेला रोबोटिकचा. त्यानंतर भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कुठे आहे? तर ते गुलमर्ग काश्मीर या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आपण टोटल 19 प्रश्न बघितलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.